Hello student. Here we will see the next topic of ninth chapter control coordination is diffused endocrine gland. In last video we have seen number of glands like testes, ovary. Here we will see the diffused endocrine gland, placenta. It is the intimate connection between fetus and uterine wall of mother म्हणजे आई आणि बाळामध्ये युटेरसच्या आतमध्ये युटेराइन वॉल म्हणजे मदरच्या युटेरसचा गर्भपिशवीचा जो वॉल असतो युटेराइन वॉल एंडोमेट्रियम त्याचा आणि फिटसचा इंटिमेट कॉन्टॅक्ट होतो आणि तयार केला जातो हा प्लासेंटा फॉर फिजिओलॉजिकल एक्सचेंज ऑफ मटेरियल. फिजिओलॉजिकल एक्सचेंज करण्यासाठी मटेरियलचा इथे वापरला जातो हा प्लासेंटा. बघा इथे दिसतो आपण ऍक्च्युअली ही डायग्राम नाहीये या चॅप्टरची, ही रिप्रोडक्शन चॅप्टर मधून घेतली मी. हा एंडोमेट्रियम वॉल आहे मदरचा आणि हा फिटसचा पार्ट आहे. या दोघांनी मिळून हे इंटिमेट कॉन्टॅक्ट करून हे तयार केलेलं स्ट्रक्चर ज्याला प्लासेंटा असं म्हटलं जातं. हा पिंक कलरचा जो इकडचा पार्ट आहे तो एंडोमेट्रियम वॉल आहे आणि हे आतमध्ये गेलेले लीफ लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत हे फिटसचा पार्ट आहे हा कोरियॉन आणि यापासून तयार होतो हा प्लासेंटा जो इंटिमेट कॉन्टॅक्ट तयार झाला फॉर एक्सचेंज ऑफ मटेरियल. फिजिओलॉजिकल एक्सचेंज म्हणजे मदर टू फिटस O2 आणि न्यूट्रिएंट आणि वेगवेगळे अँटीबॉडी वगैरे पास करण्यासाठी. प्लासेंटा इज अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. दुसरं काय म्हणून काम करतो हा प्लासेंटा ॲज अ एंडोक्राइन ग्लँड. ड्युरिंग प्रेग्नन्सी प्लासेंटा secrete hormone such as estrogen, progesterone, HCG means human chorionic gonadotropin and human placental progesterone. म्हणजे प्लासेंटा हा टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड सारखं काम करतो आणि प्रेग्नन्सी मध्ये नंबर ऑफ हार्मोन्स बाहेर पडतात इथून. इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रोपिन मीन्स HCG आणि human placental progesterone. These hormones check the contraction of uterine muscles and also maintain the thickness of uterine endometrium. म्हणजे हे जे हार्मोन्स आहेत हे युटेराइन मसलचं कॉन्ट्रॅक्शन चेक करतात आणि मेंटेन करतात या युटेराइन वॉलचा थिकनेस. एंडोमेट्रियम असेल त्याची थिकनेस असेल तरच प्रेग्नन्सी मेंटेन होईल. म्हणजे थोडक्यात कशासाठी हेल्प करतात हे फॉर मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी. thus they help to maintain pregnancy. Then next, gastrointestinal tract. Next part which secrete hormone is the gastrointestinal tract. म्हणजे digestive tract मध्ये सुद्धा हार्मोन सिक्रेट होतात. In gastrointestinal mucosa, certain cells are endocrine in function. इंटेस्टाईन आणि स्टमक हे म्युकोजल एपिथेलियमने लाईन असतात. त्याच्यातल्या काही सेल्स ह्या एंडोक्राइन फंक्शन करतात आणि हार्मोन्स प्रोड्यूस करतात. These cells produce hormones which play vital role in digestive process and flow of digestive juices. हे जे हार्मोन्स आहेत हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात डायजेस्टिव्ह प्रोसेस घडून आणण्यासाठी, म्हणजे वेगवेगळ्या सबस्टन्स डायजेशन घडून आणण्यासाठी आणि डायजेस्टिव्ह जे एन्झाइम्स आहेत जे ज्यूसेस आहेत त्यांचा फ्लो घडून आणण्यासाठी हे हार्मोन्स हेल्प करतात. बघूया आपण हे हार्मोन्स. गॅस्ट्रिन, इट स्टिम्युलेट गॅस्ट्रिक ग्लँड टू प्रोड्यूस गॅस्ट्रिक ज्यूस. बघा हा हार्मोन गॅस्ट्रिन हार्मोन गॅस्ट्रिक ग्लँडला स्टिम्युलेट करतो काय तयार करण्यासाठी, गॅस्ट्रिक ज्यूस जो डायजेशन साठी हेल्प करतो. देन सिक्रिटीन, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूस अँड बाईल फ्रॉम लिव्हर. आता हा जो सिक्रिटीन आहे हा पॅन्क्रियाजला आणि लिव्हरला स्टिम्युलेट करतो. पॅन्क्रियामधून पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट होतो आणि लिव्हर मधून बाईल सिक्रेट करण्यासाठी हा स्टिम्युलेट करतो. तिसरा हार्मोन आहे
cystokinin or CCK, or it is also called as pancreozymin (PZ). This hormone stimulates pancreas to release its enzyme and also stimulate gallbladder to release bile. हा जो CCK एन्झाईम आहे किंवा PZ एन्झाईम आहे, हा पॅनक्रियाजला स्टिम्युलेट करतो त्याच्या एन्झाईमच्या सिक्रिशनसाठी आणि गॉल ब्लॅडरला स्टिम्युलेट करतो बाईल सिक्रेट करण्यासाठी किंवा रिलीज करण्यासाठी. Then fourth type of hormone is enterogastrone, or it is also called as gastric inhibitory peptide GIP. It slows gastric contraction. गॅस्ट्रिक ग्लँड मधून किंवा आपल्या ज्या स्टमक इंटेस्टाइनचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे तो हा इनिबिट करतो, स्लो करतो. इनिबिट द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, म्हणजे हा गॅस्ट्रिनच्या अपोजिट काम करतो. पहिला हार्मोन जो आहे तो गॅस्ट्रिक ग्लँडला गॅस्ट्रिक ज्यूस तयार करायला भाग पाडतो आणि हा त्याच्या अपोजिट म्हणजे गॅस्ट्रिक ग्लँडचं सिक्रेशन हा इनिबिट करतो, स्टॉप करतो. The next organ is kidney. Kidney play an important role as an endocrine gland. It produces renin, erythropoietin, and calcitriol. Calcitriol is the active form of vitamin D3, or it is also called as vitamin cholecalciferol. Renin हा किडनीमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ग्लोमेरुलस जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस मधून हा सिक्रेट होतो आणि याचा इम्पॉर्टंट रोल आहे किडनीमध्ये. जेव्हा किडनीमध्ये ब्लड प्रेशर कमी होईल तेव्हा हा रेनिन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन घडून आणतो आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज करतो. इरिथ्रोपॉयटिन म्हणजे ब्लड काही सेल्स आहेत ज्यांना आपण म्हणतो इरिथ्रोसाइट्स म्हणजेच RBC. तर हे इरिथ्रोपॉयटिन हा या RBCचं प्रोडक्शन मेंटेन करतो आणि कॅल्सिट्रिओल हा व्हिटॅमिन D3 चा ऍक्टिव्ह फॉर्म आहे. हे किडनी मधून 3 प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट होतात. Then next organ is heart. Heart secreted ANF means atrial natriuretic hormone. Atrial natriuretic hormone or ANF increases sodium excretion by kidneys and reduces blood pressure. ADH पाहिला होता आपण हार्मोन, अँटी डायुरेटिक हार्मोन, हा त्याच्या अपोजिट काम करतो. नॅट्रियुरेटिक हार्मोन आहे हा. तो युरिनचं ऍब्सॉर्प्शन करतो, युरिन मधून वॉटर ऍब्सॉर्ब करतो, सोडियम ऍब्सॉर्ब करतो. तर हा त्याच्या अपोजिट इन्क्रीज द सोडियम एक्सक्रीशन बाय किडनी, जास्तीत जास्त सोडियम बाहेर टाकून देतो. तो व्हॅसोप्रेसिन ब्लड प्रेशर वाढवतो, तर हा ANF ब्लड प्रेशर रिड्यूस करतो म्हणजे डिक्रीज करतो. Means NF increases sodium excretion by kidneys and reduces blood pressure. Hormone therapy or HT. Hormone therapy is the use of hormones in medical treatment. Hormone therapy म्हणजे हार्मोनचा यूज करणे मेडिकल ट्रीटमेंटसाठी. HT is applied in pregnancy, menopause, osteoporosis, growth hormone deficiency, insulin resistance and cancer, etc. हार्मोन थेरपी ही वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वापरली जाते. प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन थेरपी दिली जाते. एखाद्या वुमनला एखाद्या हार्मोनची डिफिशियन्सी असते, मग ॲबॉर्शन्स होतात खूप वेळेस आणि ती प्रेग्नन्सी मेंटेन राहत नाही, मग त्यांना हार्मोन थेरपी दिली जाते. मेनोपॉज म्हणजे जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते, लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, तर तिथे हार्मोन्स सिक्रेशन बंद होतात. इस्ट्रोजिन सारखा हार्मोन्सचं सिक्रेशन बंद होतं. त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं, ब्लड प्रेशर वाढू शकतं. म्हणून मेनोपॉज नंतर सुद्धा ती मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू केली जाते, लॉंग लास्टिंग केली जाते हार्मोन थेरपीच्या सहाय्याने. ज्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस होता, ग्रोथ हार्मोनची डिफिशियन्सी असल्यामुळे त्यांनाही ग्रोथ हार्मोनची
ट्रीटमेंट दिली जाते. आणि आत्ताच पाहिलं याच्या अगोदर आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये इन्सुलिन साठी सेन्सिटिव्हिटी बंद होते, मग त्या पेशंटसाठी हार्मोनल थेरपी दिली जाते. आणि कॅन्सर पेशंटला पण हार्मोनल थेरपी दिली जाते. अशा प्रकारे हार्मोन थेरपीचा यूज होतो. तर इथे आपला हा चॅप्टर संपतो. थँक यू व्हेरी मच.